स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। आज बीजापुर शहर में खुशी की लहर खूब मची है। खुशी से लोग झूम रहे हैं। एमबी पाटिल जी को कैबिनेट मंत्री का दर्जा जो दिया गया है, इसी को लेकर जामिया मस्जिद मोहल्ले में पटाखे उड़ाकर अपनी खुशी का इजहार कर रहे हैं। बीजापुर शहर और बीजापुर ज़िले के तमाम लोगों के जानिब से मैं आज एमबी पाटिल साहब जो कैबिनेट मिनिस्टर की हैसियत से और शपथ ग्रहण किए, मैं उनको तहे दिल से मुबारकबाद देता हूँ। आज ये बीजापुर के तारीखी जामिया मस्जिद मोहल्ले में जामिया मस्जिद जैन कमेटी के जानिब से खुसूसी तौर पर जो एमबी पाटिल साहब ये कांग्रेस पार्टी के बहुत ही बड़े कद के जो हमारे कायद हैं, उन्हें जो मिनिस्टर के ओहदे से नवाजा गया, उस सिलसिले में कांग्रेस ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के प्रेसिडेंट राहुल गांधी साहब, हमारे कांग्रेस पार्टी के सत्तावर लीडर जनाब सिद्धरामैया साहब, कर्नाटक स्टेट के डिप्टी चीफ मिनिस्टर जनाब डॉक्टर जी परमेश्वर साहब, कर्नाटक प्रदेश कांग्रेस कमेटी के प्रेसिडेंट जनाब दिनेश गुंडूराव साहब, कर्नाटक प्रदेश कांग्रेस कमेटी के वर्किंग प्रेसिडेंट जनाब ईश्वर खंडरे साहब को मैं दिली शुक्रिया अदा करता हूँ। आज बड़ी खुशी की बात है, हमारे कद्दावर नेता बीजापुर जिले के एमबी पाटिल साहब को मिनिस्टर अभी भी शपथ ग्रहण होने के बाद हमें विजयोत्सव मनाया है। इसलिए हम भी बहुत हाईकमांड से हम गुजारिश करते हैं कि फिर उनको एक नीरावरी मिनिस्टर देने के लिए हम आग्रह करते हैं। बहुत ही अगर देंगे तो उनका बहुत तहे दिल से हम सब की तरफ से शुक्रिया अदा करते हैं। जामिया मस्जिद मोहल्ले के जामिया कमेटी बुजुर्ग और भाई और दोस्तों की तरफ से कांग्रेस पार्टी को बहुत बहुत मैं मुबारकबाद देना चाहता हूँ कि एमबी पाटिल साहब को मिनिस्टर दिए। उन्होंने बीजापुर के लिए बहुत कुछ किया है। अगर नीरावरी मंत्री अगर देंगे तो जो बचा कुचा काम है वो पूरा कंप्लीट होगा, ऐसी मैं उम्मीद करता हूँ। मैं इद्रिस पाशा बख्शी, एक्स म्यूनसिपलिटी मेंबर। जैसे कि आपने देखा कि बहुत से लोग यहाँ पर खुशी मना रहे हैं, विजय उत्सव मना रहे हैं एमबी पाटिल जी को कैबिनेट मंत्री में शामिल करने के बाद, और उन्होंने एआईसीसी अध्यक्ष से गुजारिश भी की, रिक्वेस्ट भी कर रहे हैं कि उन्हें जो खाता पहले दिया गया था, पोर्टफोलियो पहले दी गई थी, नीरावरी मंत्री थे, उसी खाते को अगर वो देंगे तो वो और भी ज़्यादा खुश होंगे। 5 ವರ್ಷ ಅವರು ಜಲಸಂಪನ್ಮೂಲ ಸಚಿವರನ್ನಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಜಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತಲ್ಲ, ಪೂರ ಕರ್ನಾಟಕವನ್ನೇ ಒಂದು ನೀರಾವರಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಜನರಿಂದ ಒಂದು ಬೆಂಬಲ ಏನಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈಗ ಮುಂದಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಅದೇ ಒಂದು ಮುಂದಿನ ಜಲಸಂಪನ್ಮೂಲ ಸಚಿವರನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಒಂದು ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಮತ್ತು ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ಅವರನ್ನು, ಅವರ ಮಾಜಿ CM ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರನ್ನು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ನಾವು. आज कर्नाटक के जनता को बहुत बड़ी खुशी की बात है, क्योंकि आज बहुत दिनों के बाद में, लगभग 6 महीने के बाद में और एक बार एक्सपेंशन हुआ है, जो मिनिस्ट्री का एक्सपेंशन हुआ है। इसके अंदर हमारे बीजापुर जिला के जो कद्दावर नेता हैं, उन्होंने उनको आज मंत्री स्थान देकर केंद्र के जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है श्रीमान राहुल गांधी जी और सोनिया गांधी जी और मल्लिकार्जुन खड़गे जी और हमारे CLP के लीडर सिद्धरामैया साहब और हमारे कर्नाटका प्रदेश कांग्रेस के प्रेसिडेंट अली जनाब दिनेश गुंडूराव जी, इन सब ने मिलकर
एमबी पाटिल जैसे नेता को आज फिर से मंत्री बनाकर इस कर्नाटक के लोगों को ही नहीं सभी इस देश में उन्होंने ऐसा काम किया है, मतलब हमारे कर्नाटक के लिए और हमारे बीजापुर जिला के लिए जो नीरावरी का काम आज एमबी पाटिल साहब किए हैं, इसके लिए आज फिर से उन्हें मंत्री का ओहदा दिया गया है। इसके लिए हम बीजापुर जिला के सभी लोगों के जानिब से हम सब कांग्रेस पार्टी के लीडरों का हम शुक्रिया अदा करते हैं। मैं शब्बीर जागीरदार, जनरल सेक्रेटरी, कांग्रेस पार्टी बीजापुर। ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ದೇಶದ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ, ಶಿಲ್ಪಿ ನಾಯಕರು, ನಮ್ಮ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ಅವರಿಗೆ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ, ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರಿಗೆ ಇವತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಸಮಸ್ತ ಜಿಲ್ಲೆಯ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಿಂದಿನ ನೀರಾವರಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ನೂತನವಾಗಿ ಮತ್ತೆ ಸಚಿವ ಸಂಪುಟದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತರ ಪರವಾಗಿ, ಯುವಕರ ಪರವಾಗಿ, ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಪರವಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತೇನೆ. ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ರಿಗೆ ಭಾರಿ ನೀರಾವರಿ ಸಚಿವ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಸಂಪೂರ್ಣ ನೀರಾವರಿ ಆಗಬೇಕು. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕ ಇವತ್ತು ಸಂಪೂರ್ಣ ನೀರಾವರಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅವತ್ತು ಅವರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುಭವ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಖಾತೆಯನ್ನು, ನೀರಾವರಿ ಖಾತೆಯನ್ನು ತಕ್ಷಣದಿಂದ ರಾಜ್ಯದ ನಾಯಕರು, AICC ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕೊಡಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸಮಸ್ತ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯುವ ನಾಯಕರ ಪರವಾಗಿ, ರೈತರ ಪರವಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಜವಳಿ ಸೋಷಿಯಲ್ ಗ್ರೂಪ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಬಿ ಶ್ರೀರಾಮುಲುರವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಬರುವ ಜನವರಿ 13ರಂದು ಈ ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹಗಳು ನಗರದ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿವೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ, ಅಸಹಾಯಕರಿಗೆ ಸಹಾಯವಾಗಬೇಕೆಂಬ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದು, ಜಿಲ್ಲೆ ಸೇರಿದಂತೆ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲರೂ ಈ ಸದಾವಕಾಶ ಬಳಸಿಕೊಳ್ಳಲು ಮನವಿ. ಸರ್ವಧರ್ಮ ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹಗಳು ದಿನಾಂಕ 13/1/2019. ಸ್ಥಳ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜ್ ಮೈದಾನ, ಮನುಗುಳಿ ರೋಡ್, ವಿಜಯಪುರ. ವಿವಾಹ ನೋಂದಣಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 8970333944, 8792092220, 8123288852 ಮತ್ತು 9980370157. ಕಚೇರಿಯ ವಿಳಾಸ ಮನುಗುಳಿ ರಸ್ತೆ, ಅಲಿ ಮಸೀದ್ ಹತ್ರ, ವಿಜಯಪುರ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।